अशा टाईपचा क्वेश्चन तर परीक्षेमध्ये सारखाच येतो पहा. 15,000 रुपयाचे 2 वर्षाचे 2% दराने सरळ व्याजासह एकूण किती रक्कम होईल? 15,000 मुद्दल आहे म्हणजे याला आपण मांडून घेऊ अगोदर P = 15,000 15,000. त्याच्यानंतर किती वर्षासाठी याला मी Y लिहितो, Y बरोबर हे 2 वर्षासाठी. आणि किती इंटरेस्ट रेट आहे R = 2%. बरोबर. तर फॉर्म्युला सिंपल इंटरेस्टचा मांडायचा तुम्हाला PYR डिवाइडेड बाय 100. P ची किंमत आहे 15,000 15,000 गुणिले 2 वर्षासाठी डिवाइडेड बाय 2 वर्षासाठी आणि गुणिले 2% रेट डिवाइडेड बाय 100. 2 शून्य कट होतील, हे 2 शून्य कट होतील. काय राहील वर आता 150 गुणिले 2 आणि हे 2. हे 150 दोन्ही 300 होईल. बरोबर. आणि 300 दोन्ही पुन्हा 300 ने 2 लावले हे होईल 600 सरळ सरळ. 600 रुपये हे निव्वळ व्याज आहे. तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय विचारलंय, सरळ व्याजासह एकूण किती रक्कम होईल? हे 600 अधिक हे 15,000 मिळून त्याची बेरीज करायची तर किती येईल एकूण? 15,600 रुपये येईल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.